तर एकीकडे एका डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे की आज माझ्या दिदीचं लग्न आहे. आणि वाईट पण वाटतंय की माझा पोटाचा गोळा माझ्यापासून दूर जाणार आहे. भगवंताजवळ एकच इच्छा आहे की माझ्या मुलीला भगवंताने आयुष्यभर सुखी ठेवा, तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा भगवंताने पूर्ण कराव्या एवढीच ईश्वर प्रार्थना. मी त्यांना एवढंच सांगेल की माझी काही काळजी करू नका, मी व्यवस्थित राहील आणि मी जसं मी घरी सांभाळायची सगळ्यांना तसं तुम्हीही व्यवस्थित राहा. सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घ्या, माझी काही काळजी करू नका, तब्येतीकडे वगैरे लक्ष द्या सगळ्यांनी. माझ्या तनयाचा जन्म 5 फेब्रुवारी 2002 रोजी झाला. तिच्या येण्याने माझ्या कुटुंबामध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पहिली कन्या माझ्या घरी आली, त्याच्यामुळे सगळीकडे प्रसन्न आणि आनंदी वातावरण होतं. नेक्स्ट पार्ट पण आपला चांगलाच राहील, असंच राहील जसा लास्ट पार्ट होता तसंच. आपण ही वाली जर्नी पण आपण हॅपीली शेअर करू, हॅपीली एन्जॉय करू हर एक मोमेंट. तेरे आने से सजा है आंगन दिल का मेरा, साथ मेरे तू रहे जो नैनों में ख्वाब सा, तू ही दरिया मेरा तू ही किनारा साथिया. हाय तेरे बिन पल जो गुजरे लागे अधूरा सा, तूने छुआ दिल ये महका फिर से बहार सा, तू ही रूह मेरा तू ही किनारा साथिया. हर दुआ में है यूं सजा नाम तेरा ओ साथिया. है ये इश्क का रंग जो मुझ में समाया, तू ही मेरा जहां तुझको ख्वाबों में बसाया, लागी तुझसे लगन है और किया है करीब तेरे रहना में. है ये इश्क का रंग जो मुझ में समाया, तू ही मेरा जहां तुझको ख्वाबों में बसाया, लागी तुझसे लगन है और पिया है करीब तेरे रहना में, रहना में. जिंदगी की राहों में तेरा साथ हो, हाथों में हरदम मेरे तेरा हाथ हो. अल्फाज हो मेरे तेरे जज्बात हो, दिल की किताबों में बस तेरी ही बात हो.
तनू कुठे गेली, तर मग ती जेव्हा समजा कॉलेजला गेली असेल तर मग तिची मम्मी सांगितली मी कॉलेजला गेली आता येईल, पण ती जेव्हाही घरी असली तर पहिले पप्पा तुम्हाला भूक लागली असेल पहिले तुम्ही जेवण करा किंवा पाणी आणून द्यायची. ती प्रेमाने जवळ बसायची, विचारायची पप्पा शाळेत काय झालं, बाहेर काय झालं, तुम्ही जेवले का, मला बीपीचा त्रास आहे. ती विचारते ती पप्पा तुम्ही पहिले गोळी वेळेवर घेत जा. म्हणजे हे खूप मिस करणार की घरात आला म्हणजे माझ्या मुलगी मला आता दिसणार नाही. रोज घरात आला म्हणजे पहिले ती दिसायची किंवा बाहेरून आला तर पहिले विचारायचं की माझी तनया कुठे गेली, तनू कुठे. की ती विचारते घडी घडी फोन करून पप्पा तुम्ही घरी केव्हा येणार, लवकर घरी आम्ही वाट बघतोय. तर या गोष्टी मला आता खूप मिस होणार आहे. त्याला मला आता सवय करायला बरेच वेळ द्यावा लागेल, सराव करावा लागेल.